तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती असेल किंवा कोणतीही सरळ सेवा स्पर्धा परीक्षा असेल त्यामध्ये या विषयावर 2 प्रश्न हे निश्चित असतातच आणि त्यातले आपल्याला फक्त जवळपास हे वरचे 2च प्रश्न माहिती असतात. हरित क्रांती ही अन्नधान्याशी संबंधित आहे आणि नील क्रांती ही मत्स्य व्यवसायाशी संबंधित आहे. परंतु बाकीचे सुद्धा आणि परीक्षेमध्ये नेमके जे प्रश्न विचारतात ते खूप कठीण प्रश्न असतात. रुपेरी क्रांती, गोल क्रांती, तंतू क्रांती हे असे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. तर बघू आपण एक एक. हरित क्रांती कशाशी संबंधित आहे? तर हरित क्रांती ही अन्नधान्याशी संबंधित आहे. नील क्रांती ही मत्स्य व्यवसायाशी संबंधित आहे. त्यानंतर पीत क्रांती तेलबियाशी संबंधित आहे. श्वेत क्रांती रेशीम उत्पादनाशी संबंधित आहे. त्यानंतर चंदेरी क्रांती ही कोळंबी उत्पादनाशी निगडीत आहे. गुलाबी क्रांती झिंगे उत्पादनाशी निगडीत आहे. त्यानंतर मधुमक्षिका आणि फळे ही जी क्रांती आहे तर याला आपण सुवर्ण क्रांती असं म्हणतो. त्यानंतर खते उत्पादन जे आहे तर ही करडी क्रांती आहे, जी तुम्हाला थंबनेलमध्ये दिसत असेल. करडी क्रांती म्हणजे खते उत्पादनाशी हे निगडीत असणार आहे. त्यानंतर बघा, लाल क्रांती म्हणजे मांस किंवा टमाटे उत्पादनाशीही निगडीत आहे. त्यानंतर रुपेरी क्रांती आहे, ही अंडी उत्पादनाशी निगडीत आहे. त्यानंतर सुवर्ण तंतू क्रांती ही ताग उत्पादनाशी निगडीत आहे. त्यानंतर गोल क्रांती ही बटाटा उत्पादनाशी निगडीत आहे. तंतू क्रांती ही कापूस उत्पादनाशी निगडीत आहे. त्यानंतर खनिज तेलाशी संबंधित असलेली क्रांती कोणती आहे? तर ती काळी क्रांती आहे या ठिकाणी. तर बघा, तुमची कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल त्यामुळे तुमचे 2 मार्क हे 100% या ठिकाणी ही जी नोट्स आहे ही नोट्स क्लिअर करून देणार आहे. त्या कारणामुळे ह्या सर्व जे क्रांती आहेत ह्या पाठ करून ठेवा. स्क्रीनशॉट घ्यायचा असेल याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. ओके. यामध्ये जास्त करून तुम्हाला करडी क्रांती आणि ही गोल क्रांती आणि तंतू क्रांती हे 3 प्रश्न तुम्ही जास्त महत्त्वाचे आहेत. या 3 प्रश्नावर तुम्ही जास्त लक्ष द्या, कारण की हे प्रश्न विचारून झालेले आहेत. हे 4 प्रश्न शक्यतोवर विचारणार नाहीत कोणत्या स्पर्धा परीक्षेमध्ये, कारण की भरपूर वेळा यावर प्रश्न येऊन गेलेले आहेत. परंतु हे जे बाकीचे जे विषय आहेत या बाकीच्या विषयावर प्रश्न येऊ शकतो. त्या कारणामुळे हा विषय पाठ करून ठेवा. आपण एक नवीन सिरीज सुरू केलेली आहे. प्रत्येक घटक जे महत्त्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून ते शॉर्टमध्ये आपण अशाच प्रकारे अपलोड करत राहणार आहोत. ओके, धन्यवाद.